वाईट जी शक्ती असते ती इथे आल्यानंतर नष्ट होते। श्री दत्त देवस्थान प्रति गाणगापूर। गुरुवारी भरपूर जास्त गर्दी असते, सर्व प्राचीन काळातलं आहे मंडळी। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचंच। तर मित्रांनो, जस्ट मस्तपैकी उठलो, तयारी वगैरे केली आणि सकाळचे 5 वाजलेत आणि आवरता 6 सुद्धा कधी वाजून गेले ते कळलंच नाही। आणि आज आपण जातोय नाशिकमध्ये। नाशिकमधलं असं एक ठिकाण आहे ते भरपूर कमी लोकांनी पाहिलं आहे, तर या ब्लॉगमार्फत तुम्हाला ते सर्व काय पाहायला मिळणार आहे। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजेच मी आणि मम्मी आहे आणि काकाची फॅमिली आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की नक्कीच आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो दरवर्षी। तर आजसुद्धा चाललो आहे आणि मी सुद्धा आज गावी आलो आहे। मी सध्या विरारमध्ये असतो, तुम्ही ब्लॉग बघतच असाल की हा कुठे गायब झाला आहे, की वेगवेगळे लोकेशन पाहायला मिळत आहेत। तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि काहीतरी वेगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर कोणतं ठिकाण आहे ते बघत राहा, तुम्ही समजेलच आणि थंबनेलवरून बऱ्याच लोकांना ते कळलंसुद्धा असेल। तर चला शेवटपर्यंत कंटिन्यू राहा। तर चला आता निघूयात। चला मंडळी, गणपती बाप्पा। चला मंडळी, आम्ही निघालो आहे आणि श्री दत्त देवस्थान धारणगाव खडक येथे आम्ही चाललो आहे। तिथे निर्गुण पादुका मठ आहे आणि जस्ट आम्ही ते रोडमध्ये थांबलो आहे, पाहू शकता। चला पहिला तर मस्तपैकी नाश्ता करून घेऊयात इथे। हा गाईज, मस्तपैकी मिसळ आले आणि पाव संपलेत हॉटेलमधले। या मस्तपैकी नाश्ता करायला। गाईज, जम्बो माणसाला जम्बो डोसा दिलाय, बाहुबली डोसा आहे ना। आम्ही मिसळ पावले आहेत आणि तिकडे इडली घेतली मस्तपैकी, साऊथ इंडियन। मस्तपैकी आम्ही नाश्ता केला आणि आता निघालोय आणि धारणगाव खडक येथे आम्ही चाललोय। नक्कीच ती अशी जागा आहे की तिथे जाऊन जे घडत असतं ते बघून नक्कीच प्रत्येकाला धक्का बसतो। तर शेवटपर्यंत नक्कीच हा ब्लॉग बघा, सर्व काय तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल। आणि आता मस्तपैकी आम्ही कसारा घाटात आहेत, हे पाहू शकता। तर मित्रांनो, आम्ही फायनली पोचलेलो आहे श्री दत्त देवस्थान प्रति गाणगापूरला। हे पाहू शकता, श्री तीर्थक्षेत्र धारणगाव खडक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आणि असं आहे श्री दत्त देवस्थान प्रति गाणगापूर। तर जाऊयात इथून आता आपण आतमध्ये। मित्रांनो, नाशिकपासून हे 40 किलोमीटर अंतरावर आहे प्रति गाणगापूर, म्हणजेच धारणगाव खडक। तर जाऊयात आतमध्ये आणि या ठिकाणचे महत्त्व मी तुम्हाला सांगतो आता। हेच ते ठिकाण आहे, इथे वाईट जी शक्ती असते ती इथे आल्यानंतर नष्ट होते, असं हे ठिकाण आहे। आणि या ठिकाणी गुरुवारी भरपूर जास्त गर्दी असते आणि गुरुवारी तिथे दरबार भरलेला असतो महाराजांचा आणि ते वाईट शक्ती नष्ट केली जाते या ठिकाणी। हे पाहू शकता, हे तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये, इथे सर्व वाईट शक्ती नष्ट करण्यासाठी लोक येतात। इथे बाबा बसलेले असतात गुरुवारी, दर गुरुवारी, आणि या ठिकाणी सर्व भाविक येतात आपली वाईट शक्ती जी असते ते नष्ट करण्यासाठी। इथे पादुकांचं दर्शन घ्यायचं सर्वात आधी। हे पाहू शकता, अशी दत्ताची मूर्ती आहे मित्रांनो आतमध्ये। या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर इथे संतोषी मातेचं मंदिर आहे। जेव्हा भरपूर जास्त भाविक येतात तेव्हा इथे बसायला सुद्धा जागा नसते। दर गुरुवारी तुम्ही इथे या, कारण गुरुवारी आल्यानंतर सर्व काही इथलं तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजेच वाईट शक्ती जे नष्ट करायला इथे भाविक येतात ते सर्व गुरुवारी येतात। एक गुरुवार हा दिवस आहे, त्या टायमाला तिथे दरबार भरतो महाराजांचा। निर्गुण मठामध्ये 1 ते 53 अध्याय इथे दाखवलेले आहेत, ते पाहू शकता तुम्ही। आपण सुरुवातीपासून पाहूयात। हे पाहू शकता, 1 ते 53 अध्याय सर्व काही इथे दाखवलं आहे।
मंडळी, खूप छान मठ आहे, आम्ही पाहिलं. आणि इथे कुंडसुद्धा आहेत. इथे गुरुवारी आल्यानंतर हे सर्व ओपन असतं कुंड, आणि भक्त निवास वगैरे सर्व काय आहे. तर सर्वप्रथम महत्त्वाचा जर संदेश असेल ना, तर इथे दर गुरुवारी दरबार भरतो. तर तुम्ही सुद्धा गुरुवारीच या. आम्हाला महाराष्ट्र भेटले, पण जे मेन काम असतं ते इथे गुरुवारीच सर्व काय होतं. तर तुम्ही गुरुवारीच या. तर चला, हे असं मठ होतं, आपण पाहिलं. इथून आता आपण निघूया. चला मंडळी, आम्ही जस्ट आलो इथे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. हे पाहू शकता, स्वामी आश्रम श्री राष्ट्रसंघ. भरपूर मोठा आश्रम आहे आणि इथेच महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. जाऊयात आतमध्ये. हो, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, प्राचीन कालीन महादेवाचं मंदिर आहे आणि असा आश्रम आहे, तुम्ही पाहू शकता. भरपूर मोठा आश्रम आहे. हे जनार्दन स्वामी महाराज वस्तू संग्रहालय आहे. चला, इथून आपण आतमध्ये जाऊन पाहूयात सर्व काय. राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मौनीगिरी महाराज एक महान संत होते. त्यांचा जन्म चाळीसगाव येथे झाला. ते दत्त संप्रदायाचे होते आणि संत एकनाथांचे गुरु म्हणून ते प्रसिद्ध आहेत. जनार्दन स्वामींनी दौलताबाद देवगिरी किल्ल्यावर काम केले. त्यांनी दत्त महाराजांची उपासना केली आणि लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. तसेच सर्व त्यांच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी सर्व पुस्तक संग्रहालय आहे. हे पाहू शकता, सर्व पुस्तकं ठेवल्यात महाराजांची. चला, जस्ट आलोय आम्ही काळाराम मंदिरामध्ये जाण्यासाठी. हे पाहू शकता, इथेच आहे. भरपूर मोठा मंदिर आहे मित्रांनो, पंचवटीमधील. जाऊयात आपण आता आतमध्ये. आणि श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे आम्ही सर्व देवांचं दर्शन घेतो आहे. तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. आणि इथूनच आता आपण मंदिरात जाणार आहोत. इथे आहे श्री काल भैरवनाथ साईनाथ मंदिर. चला, पहिला आपण काळाराम मंदिरात जाऊयात पंचवटीमधील, आणि मग बाकीचं. चला, इथे आहे श्री काळाराम मंदिर. आतमध्ये एंट्री करूयात. जस्ट सर्व प्राचीन काळातलं आहे मंडळी. काळाराम मंदिर नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे मंदिर आहे. श्री प्रभुचंद्रांचे वास्तव्य याच परिसरात होते. या 3 मूर्ती स्वयंभू असून वालुकामय व श्याममय असल्यामुळे देवते श्री काळाराम म्हणतात. मूर्तीचे अस्तित्व प्राचीन आहे. मस्तपैकी आम्ही सर्व ठिकाणं फिरलो. नाशिकमधले 3-4 देवस्थान आपण फिरलो आणि पूर्ण दिवस आज आपण इथेच होतो नाशिकमध्ये. आलो मस्तपैकी. जे मेन ठिकाण होतं ते पण आधी सुरुवातीला आम्ही पाहिलं, पण तिथे गुरुवारीच सर्व काही कार्यक्रम असतो, तिथे गुरुवारीच यायला लागतं. पण काय नाही, आम्ही मठ वगैरे बघितलं, ते गुरुजी वगैरे आम्हाला भेटले. तर नक्कीच तुम्ही पण या सर्व लोकेशनचे मी ॲड्रेस देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर पटापट या, तुम्ही पण विजिट करा. सर्व नाशिकमधले ठिकाणं एकदम बेस्ट आहेत.
आणि सर्व ठिकाणं जवळजवळ आहेत, ते सर्व तुम्ही पहा इथे येऊन. सर्वांची लोकेशनची लिंक मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि थोड्याशा काही व्हिडिओ डिलीटसुद्धा झाल्या, कारण मी एका मंदिरामध्ये म्हणजे परमिशन नव्हती व्हिडिओ काढायला. आता सर्वच मंदिरामध्ये पोस्टर लावलेले असतात की व्हिडिओ नॉट अलाउड आहेत व्हिडिओ काढण्यासाठी. पण मी आज काढले व्हिडिओ, पण ते डिलीट करायला लावले मला नंतर. म्हणजे मलाच नाही, अजून तिथे एका माणसाने काढले होते त्याला पण डिलीट करायला लावले. तर बघूयात आता ते रिकवर झाले तर तुम्हाला पाहायला भेटतीलच. आणि खूप छान लोकेशन होता तो, सीता गुफा काहीतरी असं नाव होतं त्या जागेचं. बेस्ट लोकेशन होता नाशिकमधला. तर बघू रिकवर करता आले तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील ते. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला काय वाटला, कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.